विजयाच्या दर्शन घेण्यासाठी आलेले पाहायला मिळतं। आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे आताच निवडून आलेले नगरसेवक सिद्धार्थ ओळेकर आहेत। सर, सर्वप्रथम खूप साऱ्या शुभेच्छा। काय सांगाल, कसं बघताय विजयाकडे? ठाण्यात क्रमांक 1 महत्त्वपूर्ण पाहिला होता। रवी घरत आपल्या विरोधात निवडणूक लढत होते, परंतु आता आपण विजय झालेला, काय सांगाल? सर्व घोडबंदर रोड नागरिकांचे, मतदारांचे, शिवसेना पदाधिकाऱ्यांचे, माझे सर्व प्रिय कार्यकर्त्यांचे आणि प्रत्येक जण त्यांनी या शिवसेनेसाठी, या भाजप महायुतीसाठी प्रयत्न केले, त्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। मी सर्वप्रथम या महाराष्ट्र राज्याचे मुख्य नेते शिवसेनेचे आमचे एकनाथजी शिंदे साहेब यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। त्यांनी आमच्यावर हा विश्वास दाखवला आणि तोच विश्वास आम्ही आमच्या शिवसेनेत, आमच्या मतदारांमध्ये, आमच्या कामाच्या स्वरूपात आज आम्हाला त्याची पोचपावती भेटली। आमचा संपूर्ण पॅनल, आपण जसं काही दिवसाआधी लोकांकडनं ऐकलं, आज प्रत्यक्ष मतपेटीतून जनतेने आम्हाला कौल दिलेला आहे आणि यापुढे शिवसेनेचं संघटन असो, लोकांची कामं असो, प्रभाग क्रमांक 1 ची जशी सुरुवात 1 नंबरवरनं झालेली आहे, तशीच या ठाण्यामध्ये प्रभाग क्रमांक 1 हा विकासामध्ये, स्वच्छतेमध्ये आणि इतर सर्व सोयी सुविधांमध्ये निश्चितप्रमाणे नंबर 1 असेल। या विजयाचं खरं श्रेय कोणाचं असेल? कारण की मोठ्या प्रमाणात या प्रभागामध्ये आपण पाहिलं, तुमच्या पॅनलमध्ये नम्रता घरत असतील, विक्रांत तांडेल असतील, सिद्धार्थ ओळेकर असतील, ह्या पॅनलच्या विरोधात जे आहे रवी घरत हे उभा होते। खरं तर ही लढत महत्त्वपूर्ण पाहिली जात होती। विजयाचं श्रेय कोणाला असेल? विजयाचं श्रेय फक्त आणि फक्त शिवसेना भाजप महायुतीलाच असेल। या सर्व नागरिकांनी, मतदारांनी, माझ्या लोकांनी एक संकल्प केलेला की विकासाला, स्वच्छतेला आणि या प्रभागात जो जास्तीत जास्त लोकांची कामं करू शकेल। आणि एका पाठोपाठ एक निकाल समोर येताना दिसत आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने एक हाती सत्ता जी आहे ती गाठलेली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये मोठी बातमी आपण बघतोय, पुण्यापाठोपाठ पिंपरी चिंचवड देखील भाजपनं राखलेलं आहे। बरोबर आहे विशाल। एकूणच पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी खूप जोर लावलेला होता। त्यांनी सभा घेतल्या, प्रचार केला, डोअर टू डोअर सुद्धा गेल्यासारखे त्यांनी प्रचार त्या ठिकाणी केला होता आणि एक प्रकारे हल्लाबोल त्यांनी केलेला होता भाजपच्या स्थानिक नेत्यांवर। गुंडगिरी असेल किंवा वेगवेगळ्या मुद्द्यांवरून त्यांनी त्या ठिकाणी टीका टिप्पणी, आरोप करायला सुरुवात केली होती। इनफॅक्ट शेवटच्या दिवशी सुद्धा एक गंभीर आरोप त्यांनी केला होता, पण त्याचा मग तेवढा इफेक्ट जाणवला नाही का, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण चिंचवडमध्ये स्थानिक आमदार विरुद्ध अजितदादा असा जो आहे तो सगळा आरोप प्रत्यारोपांचा लढा आपण बघितलेला होता। बरोबर। आणखीन एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज येते, त्यानंतर अर्थात आपण चर्चा करणार आहोत। कोल्हापुरात काय घडतंय बघा। कोल्हापुरात काँग्रेसचा 31 जागांवरती विजय झालेला आहे। कोल्हापुरात बरोबर आहे, कोल्हापूरमध्ये 31 जागांवर काँग्रेस विजयी झाली आहे। सतेज पाटलांनी त्या ठिकाणी जोर लावलेला होता। ते कार्यकर्त्याप्रमाणे तिथं काम करताना दिसून आलेले होते आणि तिथं कोल्हापूरमध्ये सतेज पाटील यांना मोठं यश येताना आपल्याला दिसून येत आहे। तर कोल्हापूर जिथं आपण लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सतेज पाटील यांचा आक्रमकपणा पाहिलेला होता आणि त्याच पद्धतीनं या निवडणुकीमध्ये सुद्धा सतेज पाटील ग्राउंडवर उतरले होते आणि त्याचा कुठेतरी इम्पॅक्ट आपल्याला या ठिकाणी दिसतोय। कल्याण डोंबिवलीचे सुद्धा अपडेट आपल्याकडे आहेत विशाल। अगदी कल्याण डोंबिवलीमध्ये जर आपण बघितलं तर तिथे देखील महायुतीला जोरदार यश मिळालेलं आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा आपण असं म्हणूयात, खरं तर एकनाथ शिंदेंनी त्यांचा गड जो आहे कल्याण डोंबिवलीचा म्हणजे ठाणे पाठोपाठ तो त्यांनी राखलेला आहे। बरोबर आहे विशाल। एका पाठोपाठ एक अपडेट आपल्याकडे येत आहेत। भाजपच्या मनोज सरगर यांचा पराभव झालेला आहे सांगलीमध्ये, तिथलेही अपडेट आपल्याकडे आहेत। हर्षवर्धन पाटील यांचा विजय झाला आहे, जे काँग्रेसचे आहेत। सांगलीमधले हे अपडेट, सांगलीमध्ये ही चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळाली होती आणि तिथली निवडणूक एक प्रकारे जयंत पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी प्रतिष्ठेची बनवलेली होती। अर्जुन खोतकर यांची मुलगी दर्शना खोतकर या विजयी झाल्या आहेत जालन्यामध्ये, तिथलेही अपडेट आपल्याकडे आहेत। अर्जुन खोतकर यांनीही मोठ्या प्रमाणामध्ये इथं जी काही निवडणूक जालन्यामध्ये ती आपल्या हातामध्ये घेतलेली होती आणि त्याचा कुठेतरी इम्पॅक्ट आपल्याला दिसून येतो। अर्जुन खोतकर यांची मुलगी दर्शना, आपण या ठिकाणी 29 महापालिकांपैकी जर लक्षात घेतलं तर भाजपची सगळ्याच महापालिकेत घोडदौड ही जोरदार दिसते। पनवेल त्यांनी राखलेला आहे, त्याचबरोबर महायुती म्हणून जर आपण पाहिलं तर ठाणे जे ते राखण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर उल्हासनगरमध्ये दोघेही वेगवेगळे, बघूया तिथला निकाल जो आहे तो समोर येईल। पण कल्याण अजून तरी कांटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे आता कोण पुढे जाणार ते बघावं लागेल। पण कोणीही पुढे गेलं तरी सांगू फरा, नवी मुंबई असेल आणि पनवेल असेल, पक्ष चिन्ह यापेक्षा तिथले नेते यावरतीच खरं तर तिथं फार एक मोठा जोर असतो। आपण पिंपरी चिंचवड मधली बातमी आपण जाणून घेऊया। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं राष्ट्रवादीला जोरदार धोबी पछाड दिलेली आहे।
पोस्टर आणि आपण या ठिकाणी बघतोय. अण्णा असं म्हणा चितपट केलंय अजित पवारांचं या ठिकाणी आपल्याला फोटो मुरली दिसतोय अण्णा आणि तसे कुस्तीपटूच आहेत ना पैलवान. नंतर ते राजकारणी झालेले आहेत पण त्यांनी दादा